नमस्कार मित्रांनो. राज्य शासनाकडून पुन्हा एकदा खरीप 2024 मधील नुकसानीसाठी शासन निर्णय घेऊन सप्टेंबर ते ऑक्टोबर या महिन्यात झालेल्या विविध जिल्ह्यातील नुकसानीला मदत देण्यासाठी 733 कोटीचा निधी मंजूर केलेला आहे. सप्टेंबर व ऑक्टोबर या 2 महिन्यामध्ये राज्यातील विविध जिल्ह्यात अतिवृष्टी, पूर यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे 4,81,000 हेक्टरमधील पिकाचे नुकसान झाले होते. यात एकूण शेतकरी संख्या 6,43,542 आहे. आतापर्यंत राज्य शासनाकडून 4 ते 5 वेळा विविध जिल्ह्यासाठी 2024 मधील अतिवृष्टी, पूर, दुष्काळ अशा विविध नैसर्गिक आपत्तीसाठी शासन निर्णय जारी करून शेतकऱ्यांना मदत केलेली आहे. या अगोदरची मोठी मदत 592 कोटीची होती. त्यानंतर ही 733 कोटीची मदत दिली आहे. यात कोकण विभाग, अमरावती विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग अशा विविध विभागासाठी ही 733 कोटीची मदत शेतकऱ्यांचे नुकसान भरून देण्यासाठी उपलब्ध होणार आहे. यात कोणते कोणते जिल्हे आहेत ते पाहूया. यात प्रामुख्याने ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अमरावती, अकोला, यवतमाळ, बुलढाणा, वाशिम, सातारा, सांगली, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर या जिल्ह्याचा समावेश असून या सर्व जिल्ह्यातील एकूण 6,43,000 शेतकरी या मदतीस पात्र आहेत. अतिवृष्टी, पूर, चक्रीवादळ यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे नुकसान होत असते. अशा नुकसानग्रस्त शेतकऱ्यासाठी त्यांचे नुकसान कमी करून किंवा भरपाई व्हावी म्हणून आणि पुढील हंगामामध्ये उपयोगी पडावे म्हणून शासनाकडून निविष्ट अनुदान स्वरूपात एका हंगामात एक वेळेस या अटीप्रमाणे मदत निधी मंजूर करून भरपाई दिली जाते. यात सततचा पाऊस ही पण नैसर्गिक आपत्ती म्हणून घोषित झालेली आहे. या व्यतिरिक्त गारपीट, चक्रीवादळ यांचाही समावेश आहे. आता हा मंजूर झालेला निधी लवकरच म्हणजे येत्या 8 ते 10 दिवसात पात्र शेतकऱ्याच्या खात्यावर जमा होणार असला तरी त्याआधी तुम्हाला eKYC करावे लागणार आहे. eKYC केल्यानंतरच ही रक्कम तुमच्या खात्यावर जमा होणार आहे आणि सामायिक क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांना संमतीपत्र इतर हिस्सेदाराचे घेऊन तलाठी कार्यालयात द्यावे लागणार आहे. तरच ही मदत मिळणार आहे. पात्र शेतकऱ्याच्या याद्या येत्या 2 दिवसात तुमच्या तलाठी कार्यालयात पाहायला मिळतील. त्यात तुमचे नाव असल्यास तुमचा विशिष्ट क्रमांक म्हणजे VK नंबर नुसार eKYC करावे लागेल. या दिलेल्या मदती व्यतिरिक्त शेतकरी पीक विम्याची प्रतीक्षा करत आहेत. त्याबाबत काही अपडेट आल्यास तुम्हाला लवकरच कळवले जाईल. धन्यवाद.